हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. आदर्श शिक्षकावर छळ व मारहाणीचे आरोप. संस्था चालकाकडून 25 लाखांची मागणी. प्रतिआरोपांमुळे प्रकरण तापले. नाशिक. महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय देवठाण तालुका दिंडोरी येथील आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित सुरेश तानाजी मोरे यांनी शाळेच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप करत खळबळ उडवली आहे. मोरे हे 2001 पासून या विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मोरे यांच्या म्हणण्यानुसार 2023 पासून संस्थाचालक प्रवीण महाजन यांनी त्यांचा शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ सुरू केला. तसेच त्यांच्याकडे 25 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या मागणीला नकार दिल्यानंतर त्यांच्यावर मारहाण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या घटनेत शाळेच्या मुख्याध्यापिका विजया तानाजी पाटील यांनीही मारहाण केल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे. सध्या मोरे यांच्यावर नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून ते रुग्णालयात दाखल आहेत. याशिवाय 2010 पासून विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती संस्थेने वितरित न केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणी मोरे यांनी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान संस्थाचालक प्रवीण महाजन यांनी सर्व आरोप फेटाळले असून उलट सुरेश मोरे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले आहे. ठोकशाही न्यूज 24 साठी छाया येवले, नाशिक. एक मिनिट परत सांगा. एकच मिनिट थांबा. हां बोला आता. योगेश देवदास सोनवणे हा शिक्षक 2015 दुसऱ्या संस्थेमध्ये पण होता. तिकडे त्याला मानधन घेतलेलं होतं. आमच्याकडे 2015 दाखवला. 15 ते 21 इकडे होता. दाखवलं त्याला, पण तो तिकडे होता आणि आमच्या इथं 21 आला. आमच्या शाळेत म्हणजे त्याने 2 ठिकाणी पगारही घेतलेला आहे. 2 ठिकाणी अलाउड आहे का? नाही, 2 ठिकाणी पगार घेतला आहे. आणि त्याच्यानंतर मुख्याध्यापिका ज्या आहेत, या मुख्याध्यापिकांनी या आदिवासी काय त्यांचं नाव मुख्याध्यापिकांचं विजया तानाजी पाटील या विद्यार्थ्यांची जी शिष्यवृत्ती आलेली आहे, ती शिष्यवृत्तीसुद्धा आज 2010 आलेली आहे. ती अजूनही वाटलेली नाही. विद्यार्थ्यांना ते पण दिलेलं नाही. त्याच्यानंतर त्या पालकांनी तक्रार नाही केली का? पालकांना माहितीच नाही ना शिष्यवृत्ती आली असेल. शिष्यवृत्ती आलेली असेल. आणि त्या शाळेतून उडी दाखवून म्हणजे ऑन ड्युटी दाखवून त्या एका वर्षामध्ये 2018 54 उड्या त्यांनी दाखवलेले आहे. असे अनेक त्यांच्या या ठिकाणी आर्थिक याच्यामध्ये पण त्यांनी ते पण आमच्याकडून पैसे जमा करतात. वेळोवेळी एवढे द्या, तेवढे द्या, कपाट आणायचं आहे, हे आणायचं आहे, ती पण मागणी करत असतात मुख्याध्यापिका.